गुड आफ्टरनून. बघा, आजच्या लेक्चर मध्ये आपण 10th मॅथ पार्ट 1 चा प्रोबॅबिलिटीचा लास्ट प्रॅक्टिस सेट बघणार आहे. प्रॅक्टिस सेट नंबर आहे 5.4. एकूण 4 प्रॅक्टिस सेट आपल्या प्रोबॅबिलिटी मध्ये बघायला मिळतात. आपण प्रॅक्टिस सेट 5.1, 2, 3 हे ऑलरेडी बघितलेले आहे लास्ट लेक्चर मध्ये, आणि आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.4 बघायचं आहे. मग आता 5.4 जो आहे तो एकाच फॉर्म्युल्यावर किंवा एका कन्सेप्टवर फक्त डिपेंड आहे. मग कोणता फॉर्म्युला कशावर, कोणत्या कन्सेप्टवर आहे? तो प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट. मग आता प्रोबॅबिलिटीचा अर्थ सांगितलं तुम्हाला, पॉसिबिलिटी असते, बरोबर ना? काय असते? पॉसिबिलिटी. म्हणजे आपण असं म्हणतो ना की आज पाऊस पडणार की नाही पडणार, याची पॉसिबिलिटी किती बरं? पडेल यस किंवा पडणार नाही हे, म्हणजे किती पॉसिबिलिटी झाली बरं? 2. पण ही मॅथच्या फॉर्म्युल्यामध्ये वेगळ्या पद्धतीने लिहितात. ते कोणत्या पद्धतीने लिहितात? पाऊस पडणार आहे का नाही पडणार, म्हणजे किती बरं? 2 पॉसिबिलिटी ना. मग मला सांगा, पाऊस पडण्याची शक्यता किती असणार आहे बरं? 50%. आणि पाऊस न पडण्याची सुद्धा शक्यता किती असणार आहे? 50%. बरोबर ना? मी काय म्हणतो बघा, एक लक्ष द्या. पाऊस पडणार की नाही पडणार याचा अर्थ ही पण एक शक्यता आणि ही पण एक शक्यता आहे ना. म्हणजे याचा अर्थ याला आपण काय म्हणू शकतो बरं? तर पाऊस पडणार, पाऊस नाही पडणार याचा सॅम्पल स्पेस किती झाला बरं? सॅम्पल स्पेस किती तयार होईल बरं याचा? येस और नो, म्हणजे किती होणार आहे? 2 होणार आहे. म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती असणार आहे? 2. पाऊस पडेल अगर नाही पडणार. पण मी जर तुम्हाला म्हटलं आज पाऊस पडण्याची शक्यता किती आहे, आज पाऊस पडण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, तर पाऊस पडण्याची प्रोबॅबिलिटी फक्त किती बरं? 2 पैकी 1 आहे. किती असणार? 2 पैकी 1. मग ह्या टोटल सेट पैकी जर आपण एखादा छोटा सेट लिहित असेल तर त्याला आपण काय म्हणतो? इव्हेंट. बरोबर, काय म्हणतो? इव्हेंट. म्हणजे याचा अर्थ पाऊस पडण्याची शक्यता फक्त किती बरं? फक्त यस आहे. म्हणजे नंबर ऑफ ए किती असणार आहे तुमचा? लिहिलं 1. मग आता क्वेश्चन असा असतो की आज पाऊस पडेल याची शक्यता किती आहे, तर काय करायचं असतं? टोटल पॉसिबिलिटी डिवाइड मध्ये लिहायची असते. आणि जो काही इव्हेंट आहे का तो कुठे लिहायचा असतो? डिनॉमिनेटरला. आणि जी टोटल पॉसिबिलिटी आहे ती न्यूमिनेटरला लिहायची असते. म्हणजे याचा अर्थ हा होईल पॉसिबिलिटी ऑफ ए. इव्हेंट ए ची पॉसिबिलिटी विचारली ना, पॉसिबिलिटी, किंवा आपण त्याला काय म्हणतो? प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती असणार आहे? तर जी काही पॉसिबिलिटी ती कुठे लिहायची असते? वरती. आणि टोटल पॉसिबिलिटी कुठे लिहायची असते? खाली. म्हणजेच किती होणार आहे? 1/2. याचा अर्थ 1/2 चा अर्थ काय? 50%. बरोबर का नाही? म्हणजे पाऊस पडेल याची शक्यता 50%, निम्मी ना. आणि पाऊस पडणार नाही याची सुद्धा शक्यता किती? 50%, म्हणजे 1/2. म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता 1/2, न पडण्याची शक्यता 1/2. 1/2 प्लस 1/2 म्हणजे काय होतो? एक टोटल सेट तयार होतो. येईल का लक्षात? मग आता हेच आपल्याला पॉसिबिलिटी काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. मग तो फॉर्म्युला कोणता आहे? तो फॉर्म्युला आता आपल्याला बघायचा आहे. इथून एक हे आण डस्टर. हा एकच फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा. काय ते तुम्हाला मी सांगतो. त्या फॉर्म्युल्यावरती टोटल प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. मग आता प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट काढण्याचा फॉर्म्युला काय बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू, वरती काय लिहायचं असतं आपल्याला? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इन इव्हेंट ए. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इन इव्हेंट. कोणता इव्हेंट घ्यायचा आपल्याला? ए बद्दल इव्हेंट एच घ्यायचा. टोटल डिवायडेड बाय टोटल. खाली म्हणजे काय? एकूण टोटल काय घ्यायचं आपल्याला? सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ टोटल सॅम्पल स्पेस.
यालाच आपण काय म्हणू शकतो, ते यालाच बघा हे असं लिहिलं किंवा याच आपण फॉर्म्युला शॉर्टकट मध्ये कसं लिहू शकतो, probability of event A is equal to number of sample space A म्हणजेच काय होणार बरं, नंबर ऑफ A अपॉन नंबर ऑफ टोटल सॅम्पल स्पेस म्हणजे काय असतो, नंबर ऑफ, यस दिस इज फॉर्म्युला ऑफ probability of an event. येईल का लक्षात, म्हणजे साधं सिंपल आहे. कोणताही तुम्हाला किती शक्यता आहे हे काढण्यासाठी काय करायचं, टोटलला काय लिहायचं, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आणि वरती काय लिहायचं, नंबर ऑफ इव्हेंट स्पेस वगैरे इव्हेंट लिहायचं. येईल का लक्षात, एवढाच एक फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यावर तुमचा टोटल प्रॅक्टिस सेट पुढचा सॉल्व्ह होणार आहे. मग आता वन बाय वन आपण काय करायचे क्वेश्चन बघूयात. काय इथपर्यंत कळालं ना, नंबर ऑफ काय काढणार आहे आपण, इव्हेंट काढणार. इव्हेंट ए बी सी डी काही पण असू शकतो. इथं काय असणार, नंबर ऑफ एस कन्फर्म असणार आहे आणि जे इथं आपण काढतो इथं असणार आहे नंबर ऑफ ए बी सी जे असेल ते. येईल लक्षात, या फॉर्म्युला आपल्या टोटल एक्झाम्पल पुढे सॉल्व्ह करायचे. मग आता आपण डायरेक्ट काय करू, प्रॅक्टिस सेट 5.4 बघूयात. मग आता आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 5.4. मग आता 5.4 चं बघा फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. काय पहिला क्वेश्चन आहे, इफ 2 कॉइन्स आर टॉस. काय केले आपण, दोन कॉइन आहे, ते दोन कॉइन काय केले आपण, टॉस केलेले. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. तर खाली काही प्रोबॅबिलिटी दिली, काही शक्यता दिली, तर ती शक्यता आपल्याला काढायची. मग दोन शक्यता. सर्वात पहिले काय करून घ्या, तर तुम्हाला सॅम्पल स्पेस, टोटल सॅम्पल स्पेस. मग आता क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, त्याचा टोटल पहिले काय काढून घ्यायचे, सॅम्पल स्पेस. कशाचा, दोन कॉइन जर आपण टॉस जर केले तर सॅम्पल स्पेस काय ते तयार होईल ना. मग काय होईल बरं, इफ 2 कॉइन्स आर टॉस किंवा रोल्ड किंवा आपण ते टाकले तर काय होऊ शकतो बरं, सॅम्पल स्पेस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट मध्ये काय होईल बरं, एक तर हेड हेड पडेल किंवा हेड टेल पडेल किंवा टेल हेड पडेल किंवा टेल टेल. हीच तर पॉसिबिलिटी, याच्यापेक्षा काही असू शकते का, नाही. मग मला सांगा, या आपण काय काढला, सॅम्पल स्पेस, पण आपल्याला फॉर्म्युल्यात काय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस ना. मग नंबर काढण्यासाठी काय, एन एस इज इक्वल टू किती बरे 4. म्हणजे दोन जर कॉइन जर आपण टॉस केले किंवा रोल केले तर काय होणार, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 4 होणार आहे. इथपर्यंत कळालं का, हे पहिले लिहून घ्यायचं. मग आता आपल्याला दोन खाली क्वेश्चन दिले. पहिलं काय, गेटिंग ऍट लिस्ट वन हेड. तर प्रश्न असा विचारलाय, कमीत कमी हेड एक पडण्याची शक्यता किती. कमीत कमी एक हेड पाहिजे, कमीत कमी वन हेडचा अर्थ काय होईल बरं, इथं 2 हेड असेल तरी चालते. कमीत कमी 2 हेड, कमीत कमी एक हेडचा अर्थ काय, एक किमान एक तर पाहिजे. याचा अर्थ 2 असले तरी चालेल, 3 असले तरी चालेल, 3 तर नाहीच आहे, पण किमान 1 किंवा 2 पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी चालेल का, नाही. मग आता काय बघा, इथं फर्स्ट क्वेश्चन, याचा फर्स्ट क्वेश्चन सब क्वेश्चन काय बरं, तर काय विचारलं, क्वेश्चन लिहून घ्यायचं काय, गेटिंग ऍट लिस्ट वन हेड. मग आता आपण म्हणू शकतो रे काय बरं, लेट इव्हेंट ए बी द, कशाबद्दल विचारलंय, इव्हेंट बी द गेटिंग ऍट लिस्ट वन हेड. किमान किती हेड पाहिजे, 1. मग याचा काय लिहायचा असतो आपल्याला, सॅम्पल स्पेस. मग याचा सॅम्पल स्पेस ए इज इक्वल, इव्हेंट ए म्हटलं ना, काय ए म्हणा, इथं दिलेलं नाही, पण ए पहिल्याला ए म्हणा, दुसऱ्या बी म्हणा, तिसऱ्या सी म्हणा, असं ठेवलं तर चालेल. तुम्हाला पी क्यू आर लिहायचं असेल ते लिहू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. मी इथं ए म्हटलं. मग ए सेट काय होईल बरं तयार, इथं किती सांगितले, ऍटलिस्ट वन हेड म्हणजे किमान एक हेड पाहिजे. मग किमान एक म्हणजे 2 चालू शकतील ना. म्हणजे काय येईल बरं, पहिल्यांदा हेड 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 अँड टेल येईल का, येस, हेड अँड टेल. टेल अँड हेड येईल का, येस. टेल अँड टेल येईल का, नो. कारण याच्यात किमान काय पाहिजे आपल्याला, एक हेड पाहिजे. मग इथं आपलं हे सॅम्पल स्पेस संपला. मग तिथं काय लिहायचं आपल्याला, नंबर ऑफ सॅम्पल्स, नंबर ऑफ इव्हेंट ए किती आहे, 3. बट क्वेश्चन आपल्याला काय विचारलाय रे, क्वेश्चन आपल्याला विचारलाय काय, फाइंड, काय सांगितलंय, फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट. मग आता प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट काय मानलंय आपण, ए मानलाय ना. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए
इज इक्वल टू काय सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला, नंबर ऑफ इव्हेंट अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, बरोबर ना, हाच फॉर्म्युला झाला. मग आता देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काढायचा आहे म्हणून नंबर ऑफ इव्हेंट ए किती बरीद 3, आपण नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती बरीद 4. दिस इज आवर आन्सर. हेच आपला आन्सर आहे. लक्षात येईल का नक्की. बरं, याचाच एक सब क्वेश्चन आहे दुसरा आहे का, काय बरं सब क्वेश्चन, गेटिंग नो हेड, म्हणजे आपल्याला याच्यात एकही हेड नसावं, मग किती असणार फक्त टेल. तर आपण लिहू लेट, याला काय म्हणू बरं, लेट बी द इव्हेंट ऑफ गेटिंग काय पाहिजे, नो हेड कटेल, नो हेड ना, नो हेड म्हटलं ना, हा नो हेड, एकही हेड आपल्याला नसावा. मग याचा सॅम्पल स्पेस काय होईल बरं, इव्हेंट ए काय होणार आहे, याचा सॅम्पल स्पेस काय होणार आहे, हेड नको आहे ना, हे नको, हे नाही, म्हणजेच काय राहील आपलं फक्त टेल, म्हणजे एवढाच राहील. म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट ए किती राहणार आहे तुमचा फक्त 1, नंबर ऑफ इव्हेंट काय राहणार आहे 1. मग याचं पण तुम्हाला काय काढायचंय पुन्हा, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी काढायचं आहे ना, इव्हेंट काढायला लावलाय ना, याला ए मांडलं, याला आपण बी मांडलं, मी इकडे लिहितो वाटलं सर. मग प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस, आणि देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू किती राहणार आहे, नंबर ऑफ बी किती, सॉरी इथं बी मांडलं ना आपण, या सेटला काय मांडलंय, बी मांडलेलं आहे. मग नंबर ऑफ बी किती राहणार आहे 1, आपण नंबर ऑफ एस किती होते आपले 4. दिस इज अवर आन्सर. येईल का लक्षात नक्की ना, काय अडचण राहील का, काही अडचण असेल तर विचारा, काही पण. म्हणजे आपल्याला सर्वात पहिले काय लिहून घ्यायचं आहे, सॅम्पल स्पेस लिहून घ्यायचं आहे, नंतर काय लिहायचा, इव्हेंटचा सॅम्पल स्पेस, नंतर नंबर ऑफ इव्हेंट लिहायचं, बस एवढंच आहे. आणि त्या दोघांचं डिवायडेशन करायचं, आपल्या आन्सर येऊन जातं. येईल का लक्षात नक्की का. आता बघा मी काय प्रश्न आपल्याला काय विचारला, तिथं पहिला आपल्याला असे नंबर काढायचे का जिथं ऍटलिस्ट किती पाहिजे बरं 1 हेड. ऍटलिस्टचा अर्थ काय, कमीत कमी 1 हेड पाहिजे. मग इथं कमीत कमी 1 हेड वाले इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणजे असे किती बरं 3. मग 4 पैकी किती आहे 3, 4 खाली वरती 3, 4 खाली वरती 3. अलग लक्षात. बरं, आपल्या सेकंड क्वेश्चन काय विचारला होता, गेटिंग ऍट नो हेड, एकही हेड नसावा. मग मला सांगा 4 पैकी एकही हेड कुठं नाही बरं, एकाच ठिकाणी ना, म्हणून 1/, काय लिहायचा 4, 1/4 आला. येईल का लक्षात नक्की एकदम. अजून पुढे गेला अजून व्यवस्थित कळेल, हे कळेल काय डाऊट राहील याच्यामध्ये. आता क्वेश्चन नंबर आपण बघूया सेकंड. फॉर्म्युला एकच आहे, जास्त नाहीये, याच फॉर्म्युल्यावरती टोटल एक्झाम्पल आहेत. मग आता एक्झाम्पल नंबर सेकंड काय सांगतं बघा. काय झालं बघे, काय अडचण नक्की काय अडचण नाही ना, पाठीमाग व्यवस्थित चाललं ना सर्व. आता आपण क्वेश्चन नंबर बघूया सेकंड. तुमच्या समोर बघा क्वेश्चन काय, इफ 2 डायस आर रोड सायमल्टेनियसली, 2 आपण काय घेतल्या, सोंगट्या घेतल्या, त्याला सोंगटी म्हणतो आपण, माहिती आहे ना. त्या काय केल्या तुम्ही, उडाल्या किंवा खाली टाकल्या. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट्स. मग त्याच्यावरती तुम्हाला खाली काही क्वेश्चन्स विचारले तर ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता याच्यावरून सर्वात पहिले काय करायचं आपल्याला, 2 डायस जर आपण रोड केले तर त्याची काय काढायचं आहे, सॅम्पल स्पेस काढायचं ना आपल्याला. काय काढायचं आहे, सॅम्पल स्पेस. मग काढू का डायरेक्ट सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट मध्ये असतो नेहमी, बरोबर ना. काय बरं, 2 डायस जर आपण रोड केले तर काय तयार होऊ शकतो, एक तर 1 1 झाले आपले 2-3 वेळेस. अजून काय पॉसिबिलिटी, 1 2 1 3 1 4 1 5 and 1 6. नेक्स्ट काय होऊ शकते बरं, 2 1 2 2 2 3 2 4 2 5 and 2 6. नेक्स्ट 3 1
3 2 3 3 4 5 and 3 6. Next 4 1 4 2 4 3 4 4 4 5 and 4 6. Next काय होईल बरं 5 1 5 2 5 3 5 4 5 5 and 5 6. Last 6 1 6 2 6 3 6 4 6 5 and 6 6. झाला का तुमचा सॅम्पल स्पेस तयार. जर दोन डाय जर आपण रोल केले तर हा तुमचा काय होणार आहे सॅम्पल स्पेस. येईल लक्षात. आता याच्यावर आपल्याला खाली इव्हेंट दिलेले काय काय दिले आपण बघूयात. मातीचा पहिला क्वेश्चन काय दिलाय बरं आपल्याला बघा फर्स्ट क्वेश्चन इथं काय फर्स्ट क्वेश्चन द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज ऍट लिस्ट 10. म्हणजे दोन कॉइन आपण जर टाकले तर असे किती इव्हेंट्स येणार आहे किती पॉसिबिलिटी असणार आहे का ज्याच्या फेसची ऍडिशन कमीत कमी किती यायला पाहिजे 10. ऍटलिस्ट 10 चा अर्थ काय 10 तर पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी चालेल पण कमी चालेल का नाही. म्हणजे तुम्हाला ऍडिशन एक तर 10 पाहिजे 11 पाहिजे किंवा 12 त्यापेक्षा जास्त ऍडिशन येत नाही तशी पण. आले लक्षात. मग हे सगळे आपल्याला काढायचे. मग इथे काय म्हटलंय बघा आपण एक मानून घ्यायला लेट ए बी द कशाबद्दल आहे लेट बी द इव्हेंट that the sum of काय म्हटलंय पुढं sum of the digits पुढं काय on the upper face is किती आला पाहिजे सॉरी फेस ऍटलिस्ट म्हटले ना फेस इज ऍट लिस्ट किती आला पाहिजे बरं 10. मग अशा सेटला आपण काय मानलं इथं ए मानलं ना काय मानलं ए. मग आपण लिहून लावूया सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये किमान ऍटलिस्ट किती ऍडिशन व्हायला पाहिजे 10. होईल का 10 ची ऍडिशन कुठे सुरू होती माहितीये तुम्हाला जनरली इथून सुरू होते 4 and 3. मग घेऊ पहिला 4 and 6. नेक्स्ट 5 and 5 कोपराच राहतोय 5 and 5. देन कोणता आहे 5 and 6. देन कोणता आहे 6 and 4. देन कोणता आहे 6 and 5 आणि लास्ट कोणता आहे 6 and 6. याच्यापेक्षा जास्त राहील का रे नाही. एक तर ऍडिशन 10 पाहिजे किंवा 10 पेक्षा जास्त याचा आता ऍटलिस्ट झाला. मी तर मला सांगा नंबर ऑफ इव्हेंट ए किती होणार आहे नंबर ऑफ इव्हेंट ए किती होणार आहे 6. आणि देअरफॉर आपल्याला विचारलं काय बरं प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए विचारलेला आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इव्हेंट इज इक्वल काय असतो नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. मग नंबर ऑफ ए किती बरं 6. नंबर ऑफ एस किती आहे लिहिलं नाही वाटतं इथं. देअरफॉर नंबर ऑफ एस इज इक्वल किती असणार आहे 36. इथं सुद्धा किती असणार आहे 36. 6 1 जा 6 6 जा म्हणजे देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू 1 अपॉन 6. येईल का लक्षात. झाला पहिला क्वेश्चन. सेम तसाच आहे. सेकंड मध्ये काय करायचंय बरं सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज 33. मग आता आपल्याला ते दोन जे डायस आहेत ते रोल करायचे आणि त्या दोघांच्या फेसची ऍडिशन किती आली पाहिजे रे 33 आली पाहिजे. किती आली पाहिजे 33. किती राहील सांगता येईल का 0. का बरं कारण की याच्यात तुम्ही कोणत्याही दोघांची ऍडिशन करा जास्तीत जास्त ऍडिशन किती होणार आहे 12. 12 पेक्षा जास्त ऍडिशन होऊ शकते का. पण त्यांनी काय सांगितलं आपल्याला 33 ऍडिशन आली पाहिजे. म्हणजे पॉसिबल आहे का हे पॉसिबल नाही. म्हणून आपण काय लिहू शकतो इथं दिसतंय का. मग आता याच्यातला सब क्वेश्चन आपण बघूया सेकंड. मग सब क्वेश्चन सेकंड काय म्हटलंय
डिजिट ऑफ द अप्पर फेस इज 33 ऍडिशन होणं पॉसिबल आहे का? नाही. जास्तीत जास्त ऍडिशन किती होऊ शकते बरं? 12 होऊ शकते. म्हणून आपण म्हणू शकतो लेट बी द इव्हेंट ऑफ द सम ऑफ द डिजिट्स on the upper face किती आली पाहिजे बरं? इज 33. ऍडिशन किती आली पाहिजे बरं? 33 आली पाहिजे. पण या कोणाची ऍडिशन 33 येणं पॉसिबल आहे का? नाहीये. म्हणून आपण म्हणू शकतो इव्हेंट देअरफॉर इव्हेंट बी इज नॉट पॉसिबल and therefore जर नॉट पॉसिबल असेल तर नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती असणार आहे? 0. किंवा त्याच्या आधी वाटलंच एक सांगतो बरं का. मग ई म्हणजे इव्हेंट बी असणं शक्य आहे का? नाहीये. मग आपण काय लिहितो? इव्हेंट बी इज इक्वल टू एम्प्टी सेट लिहायचा. काय लिहायचा? एम्प्टी. कारण की 33 ऍडिशन असं कोणता आहे का इथं पेअर? नाहीचे. म्हणजे तुमचा सेट कोणता? हा एम्प्टी आहे. म्हणजे नंबर ऑफ बी इज इक्वल किती राहणार आहे? 0. आणि तुम्हाला काय काढायचं इथं? प्रोबॅबिलिटी ऑफ कोणता इव्हेंट? बी इव्हेंट. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी किती बरं? 0. आणि नंबर ऑफ एस किती बरं? 36. 0 ला कशाने डिवाइड केला? आन्सर काय राहणार आहे? 0. आणि देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 0. तशी याची किती आली? ती 1/6. तशी याची किती आली? कळेल का सेकंड क्वेश्चन? काही डाऊट राहील का? नाही. व्यवस्थित येईल. आणि थर्ड वाला काय सांगितलंय बरं? द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन दॅट डिजिट ऑफ सेकंड डाय. ओके. मग आता आपल्याला क्वेश्चन नंबर थर्ड काय म्हटलं बरं आपल्याला? द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ सेकंड डाय. म्हणजे सेकंड डाय पेक्षा फर्स्ट डाय हा नंबर कसा पाहिजे? ग्रेटर. म्हणजे पहिला नंबर काय पाहिजे? मोठा. मग असं आहे का रे कुठं? इथं आहे का कुठं? नाही. दुसऱ्यापेक्षा पहिला मोठा पाहिजे. आहे का? येस. हा एक राहील. इथं राहील का? नो. इकडे पुढे राहू शकत. इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. एक इथे आहे. 1 2 3 4 5 आहे का? एवढे हे असे पेअर्स आहेत का जिथं फर्स्ट नंबर हा सेकंड नंबर पेक्षा कसा असणार आहे? ग्रेटर असणार आहे. फक्त ग्रेटर पाहिजे, इक्वल सुद्धा पाहिजे नाही. म्हणजे 2 आपण 2 पण नाही घेऊ शकत. ग्रेटरच पाहिजे. मग याचा सॅम्पल स्पेस याला आपण सी मानू. इथं असं म्हणू शकतो लेट सी बी द इव्हेंट ऑफ काय म्हटलेले? फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ सेकंड डाय स्पेस. मी याचा काय होईल बरं? सेट सी कोण होणार आहे बरं? इथं कोण होणार आहे? 2 1. काय होईल पुन्हा? 3 1 3 2. नेक्स्ट काय होईल बरं? 4 1 4 2 4 3. नेक्स्ट 5 1 5 2 5 3 5 4. नेक्स्ट इथं काय बरं? 6 1 6 2 6 3 6 4 6 5. याच्यापेक्षा जास्त नंबर असूच शकत नाही. आहे का याच्यात? नाहीच. मग हे किती झाले बरं? नंबर ऑफ एन नंबर ऑफ सी इज इक्वल किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 50. नंबर ऑफ सी किती झाले इथं? 50. मग आपल्याला तिसऱ्याचं काय काढायचं बरं? प्रोबॅबिलिटी ऑफ सी. सी ना इव्हेंट काय? सी मानलंय. ए मानून घेतलंय. ए बी सी तुम्ही मानून घ्या. पहिला क्वेश्चन असेल तर ए माना, सेकंड पण दिला असेल तर बी माना, थर्ड दिला असेल तर सी माना, 4 दिले असेल तर डी माना, जे असेल ते. मग प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू काय असतं बरं? नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस. मग नंबर ऑफ सी किती इथं? 50 अपॉन नंबर ऑफ एस किती आहे? 36. डिवाइड होत असेल तर डिवाइड करायचंच.
3 ने डिवाइड होईल ना, किती डिवाइड होईल 3 ने. 3 5 जा आणि 3 12 जा 36 म्हणजे इज इक्वल टू, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू 5/12. लक्षात. क्वेश्चन काय एकदम काय डाऊट राहील का? एक तुम्हाला मी सांगतो, प्रोबॅबिलिटीच्या या फॉर्म्युल्यामध्ये आन्सर ही नेहमी डिनॉमिनेटरची संख्या न्यूमिनेटरच्या संख्येपेक्षा मोठी असते. बघा 12 मोठा आहे, हा लहान. तुम्ही कोणतं एक्झाम्पल आतापर्यंत जर बघितलं तर वरच्या संख्येपेक्षा खालची संख्या नेहमी मोठीच असते. येईल का लक्षात? नक्की. असं उलट नाही होणार कधीच. वरची संख्या मोठी खालची संख्या लहान असं कधीही होऊ शकत नाही. हा एक त्यामुळे 0 आन्सर येईल किंवा 1 पण येऊ शकतं, सारखे असेल, पण असं होणार नाहीये का मोठी संख्या वरती आणि छोटी संख्या खाली, असं कधीच होऊ शकत नाही प्रोबॅबिलिटी मध्ये. येईल लक्षात? आता क्वेश्चन नंबर बघायचा आपल्याला 3. थर्ड क्वेश्चन बघायचा आपल्याला. काय बघा थर्ड क्वेश्चन. देर आर 15 तिकीट्स इन अ बॉक्स. एका बॉक्स मध्ये किती तिकीट्स आहे बरं? 15 तिकीट्स आहेत. नेक्स्ट. इच बेरिंग वन ऑफ नंबर फ्रॉम 1 to 15. त्या प्रत्येक तिकिटावरती नंबर काय दिलाय? 1 2 3 to 15 पर्यंत दिलेला आहे. वन तिकीट इज ड्रॉ ऍट रॅन्डम फ्रॉम द बॉक्स. त्या बॉक्स मधून एक तिकीट आपल्याला रॅन्डमली काढायचं. रॅन्डमली म्हणजे काय? कोणतं पण एक काढायचं. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन. तर आता खाली आपल्याला काही क्वेश्चन विचारले तर त्या क्वेश्चनचे आन्सर काय असणार आहे. पण हे क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह करण्यासाठी आपण पहिलं काय करतो? सॅम्पल स्पेस लिहितो ना. खाली येतो सॅम्पल स्पेस. मग आता पहिलं क्वेश्चन नंबर 3 चा सॅम्पल स्पेस लिहू. सॅम्पल स्पेस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट मध्ये त्या तिकिटावरती किती नंबर आहे? 1 to 50. म्हणजे सॅम्पल स्पेस काय होईल? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30 40 and 50. हा सॅम्पल स्पेस होईल ना. पहिले सॅम्पल स्पेस लिहून घ्यायचा. मग आता त्याचे सब क्वेश्चन काय ते आपण बघूयात. मग आता याचा फर्स्ट सब क्वेश्चन काय आहे? काय पहिला सब क्वेश्चन? शो ऑन इव्हन नंबर. फक्त आपल्याला कोणता नंबर शो करायचा? आता इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हणजे काय? डिवायडेड बाय 2 किंवा मल्टिपल बाय 2. ज्याला 2 ने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो? इव्हन नंबर म्हणतो. मग याला आपण सेट ए मानून घेऊन एखादा. लेट ए बी द let A be the event of. कोणता इव्हेंट आहे बरं? इव्हेंट ऑफ that the ticket drawn show event number. इव्हन नंबर्स. मग आता आपल्याला असे नंबर दाखवायचे आहेत की ज्याच्यावरती त्या कार्डवर कोणता नंबर आला पाहिजे? इव्हन नंबर. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ए सेट काय तयार होणार? कोणता राहील बरं? 2 4 6 8 10 12 14. आलं लक्षात? हे सर इव्हन नंबर आहे ना. मग याचाच आपल्याला काय लिहायचं असतो? सॉरी एक गोष्ट मी ते विसरलो. याचा सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती राहणार आहे? 50. मग आता याचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस नंबर ऑफ ए किती राहणार आहे? याचा 1 2 3 4 5 6 and 7. मग आता आपल्याला काय काढायचंय? प्रोबॅबिलिटी काढायची ना. आणि देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू काय असतो बरं? नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती बरं? 7. नंबर ऑफ एस किती बरं? 70. दिस इज आवर आन्सर. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 7/15. येईल का लक्षात? नक्की एकदम. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर आपण याच्या सेकंड बघूया. सेकंड आहे ना? काय? हा सेकंड पण क्वेश्चन आहे.
मग आता सेकंड क्वेश्चन काय आपण बघूया. काय सेकंड क्वेश्चन, शो अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. मग आता लेट बी द let B be the event of multiple by 5. बरोबर ना, हाच इव्हेंट आपल्याला काढायचा आहे. मग याला आपण काय म्हणलं, बी. मग बी सेट काय तो आपण बघूयात कर्ली ब्रॅकेट मध्ये. किती मल्टिप्लाय झाला पाहिजे त्याला, 5. काय डिवाइड किती पाहिजे, 5. मग कोणता नंबर आहे पहिला, 5. ने देन एवढंच, बरोबर ना, एवढेच नंबर आहे. म्हणजे याचा अर्थ नंबर ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू किती होणार आपला. मग याच काय करायचं आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. बरोबर. मग नंबर ऑफ बी, देयरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी किती आहे, 3. नंबर ऑफ एस किती आपला, 15. डिवाइड होऊ शकतं ना, काय होईल बरं, 3 1 जा 3, 3 5 जा, म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल काय राहणार आहे, 1/5. येईल की लक्षात, नक्की काय डाऊट राहील, नक्की नाही राहणार. हा झाला आपला थर्ड क्वेश्चन. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. आहे का, सॉल्व्ह होईल का, नक्की का, काय डाऊट राहील फोर्थ मध्ये. फोर्थ सर्वांना होमवर्क चालेल, मग सर सॉल्व्ह करशाल, सिंपल आहे. असा क्वेश्चन आपण मागं पण घेतलाय, 2 डिजिट नंबर बनवायचे फक्त. हा, व्हेरी गुड. कॉमेंट करून सरांनी मला याचं उत्तर पाठवायचं. व्हेरी गुड, छान. आजच कमेंट का, कॉमेंट का बरं नाही, ते नाव कॉमेंट आहे, सीओ आहे तिला. हे असता तर कमेंट म्हटलं असतं आपण, मग चांगलं काही गोष्टी वाटते. पण आता काय करते, बघूयाच. बरं, मग आता फोर्थ क्वेश्चन सरांना सॉल्व्ह होईल. काय डाऊट राहील का फोर्थ मध्ये. मग फिफ्थ वाला क्वेश्चन घेऊ. यस, लक्ष द्या इकडं, लास्ट वाला. हा, क्वेश्चन नंबर आहे 5. लक्ष द्या. तिच्या काय बुक्या मारून राहिली, पायल तुझा जीव केवढा, तू बुक्या कोणाला मारते, तिना फुकलं तू कोणाला जाशील. काय क्वेश्चन नंबर 5. अ कार्ड इज ड्रॉ at random from pack of well shuffled 55 playing cards. Sorry, 50 शेपर्ड विपर्ड कार्ड बीड, थोडं ना शाळेसारखंच वाटले शब्द थोडे. पण हे काय झालंय, वेल शेपर्ड कार्ड म्हणजे काय, पिसलेले पत्ते. शेपर्डचा अर्थ काय, पिसावं लागतात ना पत्ते. हो, ओके. ही ऍक्टिंग इकडून पाहिजे होती, मग बोलला असतो, पण आता थांबलो मी. मुली असं नाही करू. एक तर त्यांचा भाऊ निवडून येईल, लाडका भाऊ. अरे केंद्रात सॉरी, म्हणजे राज्यामध्ये. कोण मामा आहे तो, लाडका भाऊ. तुमच्या सर्वांचा मामाच आहे. एकनाथ शिंदे मामा नाही तुमचा, मग तेच सांगतो ना मी, तुमच्या सर्वांचा मामा आहे तो. मग देतो ना. दर गेले 3 महिन्यात 7,500 रुपये दिले, अजून किती द्यायला पाहिजे. अरे हे बाचे बिचारे इकडे तिकडे पाहते भेटत, हे बिचारे काही भेटत नाही तरी काय बोलत नाही. तुम्ही भेटू नाही बोला यार.
लक्ष द्या, चला आता इकडं. आता काय करायचं आपल्याला, पत्ते चांगले पिसलेले मस्त पैकी. ओके, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉ इज. आपल्याला एक पत्त्याचा कॅट दिलेला आहे, ते पत्त्याचा कॅट पिसलेला आहे, त्याच्यातून आपल्याला काय करायचंय, एकच कार्ड काहीतरी काढायचं, बरोबर ना. किती कार्ड काढायचे आपल्याला, एकच कार्ड, एक कार्ड देखील काढायचंय. मग त्याची पॉसिबिलिटी विचारली आपल्याला, काय विचारले, पॉसिबिलिटी. बट कशाची पॉसिबिलिटी, खाली तुम्हाला दोन क्वेश्चन दिले, एक काय दिला पहिला, अँड एस म्हणजे काय, एक्का थोडक्यात, आणि काय म्हटलंय, स्पॅड. एकूण किती प्रकारचे असतात, 13 टाईपचे असतात ना, लिहिलं होतं ना इथं. एस किती असतात, 4, आणि स्पॅड किती असतात, 13 असतात ना, का लिहून दिले सुरुवातीला मी. एक लक्ष द्या, मग तिथं काय होईल बघा, लक्ष द्या रे. होय सर, किती वेळ वाकणार यार, थकत ना तू वाकून असं म्हणतो. एक लक्ष द्या, आता नको वाकू. There are 52 playing cards. किती प्लेइंग कार्ड असतात बरं, 52 असतात. किती असतात, 52. याचा अर्थ मला सांगा, सॅम्पल स्पेस किती आहे इथं, 52 जाणार आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 असं एवढे लिहिण्याची गरज नाहीये. हा, पण आपल्याला काय लिहायचा असतो, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती जाणार आहे बरं, 52. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती जाणार आहे, 52 येणार आहे. येईल का लक्षात. किंवा तुम्ही सॅम्पल स्पेस तुम्ही असं लिहू शकतात, काय, कर्ली ब्रॅकेट 1 2 3 डॅश 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 असं लिहू शकतात, काय प्रॉब्लेम. आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती जाणार आहे, 52. हो, नाही 52 नाही लिहितात, म्हणून नाही लिहिला मी, मला अपेक्षित होता प्रश्न. 52 नसतोच. 1 2 3 4 5 6 7 10 11 12 13. 1 2 3 4 5 13 असेच राहत असतात ते. पप्पांक बघत नाही खेळताना कधी, म्हणून नाही माहिती तुला. हे इकडे गांधाडी पॅटर्न खेळतात सर्व म्हणून त्यांना माहिती. ऍक्च्युली 52 हा अंक असतो का कधी, नाही. 1 2 3 13, 13 पासून 1 2 3 पुन्हा 13, पुन्हा 1 2 3 13, 1 2 3 13 झाले 52. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती, 52. उद्या जाऊ ना गाडीमध्ये, बस. पुढे काय, हो उद्या बसायचं. तेच टेन्शन मध्ये मी यार, उद्याच्या टेन्शन मध्ये मी सध्या. असो, चला. मग आता पहिला क्वेश्चन काय बरं, सब क्वेश्चन काय पाहिजे, अँड एक्स. म्हणजे किती असतात बरं, एक्स कार्ड किती असतात, एक किती असतात, 4. किती असतात, 4. मग आपण म्हणू शकतो, लेट ए बी द इव्हेंट ऑफ अ एक्स. बरोबर का. म्हणजे याचा अर्थ किती असतात, टोटल 4 असतात. किती असतात, 4. म्हणजे नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती असणार आहे, 4. आणि तुम्हाला याचीच तर काय विचारली, प्रोबॅबिलिटी. म्हणून देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती आहे, 4. नंबर ऑफ एस किती बरं, 52. 2 ने डिवाइड होऊ शकतं नाही, 2 ने होईल का, 4 ने पण होईल. होईल काय, 4 1 जा 4, 4 13 जा 52. म्हणजेच किती जाणार आहे, 1/30. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू 1/30. येईल का लक्षात, सिंपल एकदम, काय डाऊट राहील. सेकंड क्वेश्चन पण आहे याच्यामध्ये. काय सेकंड क्वेश्चन आहे, स्पॅड म्हणजे काय, ते इस्पिक बिस्पिक काहीतरी म्हणते मला. हा, इस्पिकच म्हणतात, मला जास्त माहित नाही जास्त, पण ते असतात काहीतरी. बरोबर.
आता नको करू रे. मी एक चांगला शिक्षक आहे. एवढे आता काय झालं काढायचं तुम्हाला. मी आता ठेवणार आहे, हसू नका. मी एक चांगला शिक्षक आहे, प्रामाणिक शिक्षक आहे, ज्याला बाहेरच्या काहीच गोष्टी माहित नाहीये. अरे माही जाहिरात करतोय मी, गप्प बसा ना. मर द्या, एडिटच करतो मी, काही काम असं नाही. अरे मी चांगला शिक्षक आहे, साऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्ही असे दाताड तू का काढला भाऊ. तरी तुला म्हणतो तुम्ही लांब लांब बसा. एवढा चांगला मी सल्ला देणार, चांगला शिक्षक आहे, तरी तुम्ही हसा. किती चांगला प्रामाणिक सल्ला, लांब लांब बसा, नाही तर असं आवाज येत राहील. बर, एवढा चांगला कोणी सल्ला देईल का. तुमचं काय, तुम्ही पण सोशल डिस्टन्स ठेवाच तसं. आता आपल्याला हे एडिट. हा बरं, सेकंड क्वेश्चन काय याच्यामधला. तर सेकंड क्वेश्चन काय आपल्याला स्पेड. स्पेड म्हणजे आपल्याला एकूण किती स्पेड असतात बरं, 13 असतात. किती असतात, 13. त्याला आपण कोणता इव्हेंट म्हणू, बी. लेट बी द इव्हेंट ऑफ स्पेड कार्ड. बरोबर ना, काय असणार ते, स्पेड कार्ड. सॉरी. मग आता देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती होणार बरं इथं, 30. किती असतात हे, 30 असतात. आणि आपल्याला काय करायचं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. मग नंबर ऑफ बी किती बरं इथं, 13 अपॉन नंबर ऑफ एस किती बरं आपले, 52. and therefore probability of B is equal to 13 1 जा 13 and 13 4 जा किती होणार आहे, 1/4 is probability of given answer, given questions answer. येईल का लक्षात, काय डाऊट राहील का, ए शांत बस. तर अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 5.4 इथं संपलाय. जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.